नमस्कार. कराळे पाटील आवाज, त्याचबरोबर योद्धा न्यूज मराठीमध्ये मी आपलं सुदाम कराळे पाटील स्वागत करतो. खरं तर आपण पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत. आज आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातून खरं तर प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून सर्व वारकरी भाविक भक्त या ठिकाणी अलंकापुरी नगरीमध्ये आणि पंढरपूर नगरीमध्ये उपस्थित आहेत. विठुरायाचं दर्शन काही मंडळींनी घेतलेलं आहे, तर काही त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारलेल्या आहेत, तर काही मंडळी मुखदर्शन घेऊन या ठिकाणी येत आहेत. काही मंडळी अजूनही जात आहेत. परंतु हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं वारकरी आता आज एकादशी झाल्यावर उद्या द्वादशी सोडून आपल्या गावाकडे जातील. परंतु हा अनमोल ठेवा, संस्कृतीचा ठेवा आणि सांप्रदायिक ठेवा या ठिकाणी जपत असताना सर्व वारकरी आपापल्या गावाकडनं येत आहेत. काही मंडळी दिंडीच्या माध्यमातून एकत्र येतात, तर काही मंडळी स्वतः या ठिकाणी येत आहेत आणि परमेश्वराचं दर्शन घेऊन जात आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये एक साधू संत आहेत. त्या साधू संतांच्या अनेक दिंड्या आहेत. त्या दिंड्यांच्या माध्यमातून, त्या पालख्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काका माऊली या बाजूने, खरं तर इकडे या, की अनेक साधू संत या भूमीमध्ये घडले आणि त्या साधू संतांच्या नावानं ज्या पालख्या पुढे आल्या त्यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय आहेत, संत ज्ञानेश्वर माऊली आहेत, मुक्ताई आहे, सोपान काका आहेत. या भावंडांच्या या ठिकाणी पालख्या येतात. त्या पालख्यांबरोबर असंख्य दिंड्या बाकीच्या या ठिकाणी सामील होतात. हजारोंची गर्दी, अर्थात लाखोंची गर्दी या पंढरपूर नगरीमध्ये या ठिकाणी येत असते. खरं तर आपण पाहतोय, या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. थोडीशी आपण त्यांची चर्चा करूया. वारी संदर्भात काय माहिती आहे किंवा वारी कशी होते अशी थोडी समजून घेऊया. वारीमधील काही अडचणी आहेत का, समस्या आहेत का, किंवा सुविधा कशा पद्धतीने, या सगळ्या गोष्टीवर आपण थोडी चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा, आपण कुठून आला ते सांगा. आम्ही ओम काळेश्वर प्रसादिक दिंडी काळूस या ठिकाणून आलेलो आहे. संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 32. तुमचं नाव काय? माझं नाव भरत हनुमंत गायकवाड, माजी सरपंच काळूस. बर, मला सांगा, तुम्ही किती वर्ष वारीचं? माझं हे 25वं वर्ष आहे. 25 वर्ष झाले वारी करता? 25 वर्ष झालं वारी. 25 वर्ष हा. आणि आज बराचसा काळ गेलाय. आपण म्हणूया 2 तप होत आली. बरोबर. 12 दुने 24 म्हणजे 25 वर्ष झाली. 14 वर्षाचं एक तप असतं. कदाचित आता तपापर्यंत तुम्ही 2 तपापर्यंत हे सगळे येतात. काय सांगाल, पूर्वीची वारी आणि आत्ताच्या वारीमध्ये बदल काय झालाय, आणि पूर्वी असुविधा असायच्या, आज सुविधा आहेत, या संदर्भात काय सांगणार? कशा पद्धतीची वारी चालू आहे? पूर्वीच्या वारीत आणि आताच्या वारीत जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी वारीमध्ये पाण्याची सुविधा नव्हती. जे टॉयलेटच्या वगैरे सुविधा आहेत ह्या पूर्वी नव्हत्या. आता या ठिकाणी सरकारने भरपूर सुविधा केलेल्या आहेत. पाण्याच्याही सुविधा केलेल्या आहे. ज्या ज्या ठिकाणी तळ असतील त्या त्या ठिकाणी सर्व सुविधा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारने केलेला आहे. मला सांगा, रस्ते वगैरे त्यावेळेस छोटे असायचे, त्यावेळेस पालखी मार्ग तोच, गाड्या तिथून जायच्या आणि ट्रॉफिक व्हायचं किंवा जाण्यासाठी मार्ग नसायचा. आता रस्ते मोठे झालेत आणि आता वारी पुढे पुढे निघते, त्याबद्दल काय सांगाल? आता खरे पाहता रस्त्यांची सुविधा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकारने केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणाहून पालख्या जातात त्या त्या ठिकाणी रस्ते भरपूर रुंद केलेले आहे. ट्रॅफिकचा विषय हा संपलेला आहे. ट्रॅफिक ही सध्या तरी या ठिकाणी वारीच्या माध्यमातून राहिलेली नाही, अशी सरकारने सुविधा केलेल्या आहे. त्याचबरोबर नैसर्गिक जर काही गोष्टी मांडायच्या म्हटलं किंवा विचारायचं म्हटलं तर ऊन, वारा, पाऊस यापासून आपल्या वारकऱ्यांना काही इजा किंवा काय अडथळा निर्माण होतोय का? तसं पाहिलं तर अडथळा आता काही सध्या नाही आहे, कारण ज्याच्या त्याच्या पद्धतीने तंबूंची वगैरे सुविधा केली आहे. आणि आता ह्या वर्षी तर सरकारने सुद्धा वारकऱ्यांसाठी काही सुविधा अशा की मोठमोठाले तंबू सारखे विषय मांडून त्या ठिकाणी त्यांच्या सुविधा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. किती तंबू आहेत की तिथे वारकरी विसावतील? साधारणतः एक तंबूमध्ये हजार वारकरी बसतील असे 4-5 तंबू तर या ठिकाणी सरकारने मांडलेले आहेत. म्हणजे कुठं वाखरीमध्ये का पंढरपूरमध्ये का सगळ्या प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मुक्कामी पालखी आहे त्या ठिकाणी तर निश्चित ठेवलेले आहे. आणि त्याच्या पुढच्या मुक्कामाला पुन्हा सुविधा त्यांनी त्या प्रकारच्या पुरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 1000-2000 लोकांची व्यवस्था शासन करते. पण मला सांगा, तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या 2च पालख्या अशा आहेत किंवा 2 पालख्यांच्या दिंड्या, हजारो तिथे दिंड्या एकत्र येतात आणि समाज जर पाहिला तर लाखो समाज तिथे होतोय. मग त्यांची सुविधा त्या ठिकाणी थोडीशी वाढवण्याची गरज वाटते का?
हो, तसं पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी मुक्कामी पालख्या आहेत त्या ठिकाणी सरकारने सुविधा टॉयलेटच्या वगैरे केलेल्या आहेत. परंतु आसपास आजूबाजूला 3-3 किलोमीटर पालख्या मुक्कामी राहतात. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी आहे त्याच्या बाजूला 3-3 किलोमीटर पालख्या ज्या ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत त्या ठिकाणी खरे पाहता सरकारने त्यांची टॉयलेटची वगैरे सुविधा केली पाहिजे. कारण ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी आहे त्या गावाला या ठिकाणी वारकऱ्यांचा भरपूर त्रास असतो की टॉयलेटला जागा नसते किंवा थोडे वारकऱ्यांचे ते सुद्धा नकोपणा करतात की भाऊ आज या ठिकाणी वारकरी येतात, काही गावांना टॉयलेट संडास वगैरे त्या ठिकाणी करतात. त्याच्या सुविधा थोड्या सरकारकडनं अपुऱ्या आहेत. मग त्या पुऱ्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं? हो, त्या पुऱ्या व्हाव्या अशी सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे. खरं तर आपण ऐकलंय की ज्या सुविधा शासन पुरवतंय, शौचालयाच्या सुविधा, खरं तर जिथे पालखी उतरते किंवा पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी ते केलं जातं. परंतु आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या दिंड्या आहेत त्या भरपूर प्रमाणात आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी ते थांबले जातात आणि मग त्या ठिकाणी शौचालयाचा प्रश्न उभा राहतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं ज्या आत्ता सुविधा केल्यात त्याहीपेक्षा अजून सुविधा वाढवण्याची गरज आहे. आणि त्या माध्यमातून जर सुविधा वाढल्या तर निश्चित जे अस्वच्छता असेल किंवा आपण म्हणूया की त्या ठिकाणी ज्याची गरज आहे ती पूर्ण होईल आणि निश्चित आपली वारी पुढे जाईल. निश्चित आपण सगळे वारकरी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आजपर्यंत आलात. अशीच वारी पुढे देखील युगे चालत राहो. बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. खरं तर श्रद्धेय काका माऊली देखील या ठिकाणी आहेत. खरं तर प्रत्येक वर्षी काका माऊली या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आणि खरं तर नतमस्तक होण्यासाठी येतात. काका माऊली, मला काय म्हणायचंय, तुम्ही आता इथपर्यंत आलात, आता उद्या परत गावाला पण जाणार आहे, परंतु ही वारी किती वर्ष किंवा किती युग चालणे गरजेचे आहे की जेणेकरून आपला हिंदू धर्म किंवा आपली भगवी पताका पुढे चालत राहील? 28 विठेवरी उभा या उक्तीप्रमाणेच युगोयुगी वारी चालू आहे आणि चालू आहे. या वारीसाठी अखंड महाराष्ट्रातून नव्हे तर आज जगातून पण लंडनमधून सुद्धा दिंडी निघाली होती. त्या प्रचार जो भगवा पताकाचा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जागतिक लेवलला, जागतिक पातळीवर पोहोचला आहे. हे सर्व श्रेय जे वारकरी विना कुठलं आमंत्रण, विना कुठलं निमंत्रण, आणि आज तुमच्याकडे जे माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत की जे खरोखर वास्तव सत्य मांडतात, त्या माध्यमातूनच हा प्रवास अखंड निरंतर चालत राहणार आहे. खरोखर तुमच्या न्यूज मराठी कराळे पाटील चॅनलला माझ्या स्वामी समर्थ परिवार किंवा माझ्या सर्व भक्तवर्गातर्फे हार्दिक शुभेच्छा आहेत. तुमचं कार्य खरोखर धारणीच आहे आणि तुम्ही विचारलेला प्रश्न उत्तरास युग ही वारी चालत आहे आणि युगही चालणार आहे. क्या बात आहे. खरं तर आपण ऐकलंय अनेक युगे चालू आहे. युगे पुढच्या काळात वारी चालत राहणार आहे. 800 वर्षाचा 350 वर्षाचा जो प्रवास वारीचा राहिला आपण पाहिलंय. जगद्गुरु संत तुकोबाराय असतील, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, या पालख्या पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थानं मधल्या काळामध्ये काही खंड आला असेल त्या कालीन, अर्थात 350 वर्षापूर्वीची जी गोष्ट असेल ती जर पाहिली तर खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर माऊलींबरोबरच खरं तर या ठिकाणी आपण पाहिलंय छत्रपती शिवरायांच्या काळामधली वस्तुस्थिती पाहिली तर त्या काळामध्ये काही बाधा किंवा अडचणी त्या ठिकाणी वारीवर येत होत्या, परंतु संभाजी महाराजांनी त्यावेळेस ते पुढाकार घेतला आणि सगळ्या मंडळींनी या ठिकाणी वारीमध्ये पुन्हा एकदा सहभागी व्हावं त्याकरिता संरक्षण दिलं आणि पुन्हा एकदा ती वारी पुढे चालू झाली. आणि आज आपण पाहतोय की त्या काळामध्ये हजारो लोक एकत्र केली गेली, पण आज शेकडो मधून हजारो मधून लाखो वारकरी पुढे आले आणि आज आपली ही युगे वारी पुढे चालते. खरोखरच ही वारी पुढे नेत असताना तुम्हा आम्हा सर्व छोट्या मोठ्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या बळावर ही वारी पुढे जाणार आहे. विठुराया सर्वांना आशीर्वाद देणार आहे, सर्वांचं कल्याण होणार आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं चांगलं आरोग्य, चांगलं मनोकामना त्यांची पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना करूया विठुरायाकडे. हे विठुराया सर्वांना सुखी, आनंदी, समाधानी ठेव, एवढीच आम्ही नतमस्तक होऊन आपल्याकडे मागणी या ठिकाणी करतो. आणि खरोखरच आपण सगळे उभे राहिलेत, या ठिकाणी आलेत. अजूनही कोणाला जर 2 शब्द बोलायचं असेल तर सुरेशजी अभंग या ठिकाणी आहेत. मला सांगा, वारीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय समाधान वाटतं? समाधान घरचं वातावरण आणि हे वातावरण, वारीत आल्यानंतर घरी काय चाललंय घरचं विसर पडतो. वारीतले जे आपले नवीन जे संबंध असतील, वारकरी असतात, त्यांची आपल्याकडून सेवा घडल्या जाते. याच्यापेक्षा आधी काय पाहिजे? खरोखरच आपण पाहतोय की घर नेहमीच आपलं घर चालू असतं, पण हे घर मोठं आहे. हे परमेश्वराचं घर आहे. इथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र कुटुंबासारखे राहतात. हे घर महत्वाचं, म्हणून घरची आठवण
15 दिवस येत नाही, किंबहुना आता 15 दिवसानंतर आपण जेव्हा वारी करून घरी जाऊ त्यावेळेस अक्षरशः आपल्याला राहणार नाही, कारण हा समाज माझ्याबरोबर होता, तो आज आपण एकटे पडलो की काय, ही भावना होते. निश्चितच याला माऊली आणि वारी म्हणतात. खरोखर माऊली ह्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. जर आपण काही चुकलो किंवा रागवलो तर फक्त पुढच्याला म्हणायचं माऊली माफ करा, माऊलीने माफच केलं असतं. हे सामर्थ्य या वारीमध्ये आहे. आपण पाहतोय गावाकडं भावकी गावकी रावकी सगळं असतं, तिथे द्वेष आपण एकमेकाचा करतो, पण इथे आल्यानंतर बाकी सगळे माऊली 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 करत करत पुढे जातो. ही माऊली या शब्दामध्ये आणि या वारीमध्ये ताकद आहे. जय जय रामकृष्ण. धन्यवाद. छान झाले. बरं शेठ, छान झाली मला.